तेरी राहों में मेरा के रंग लग गया इश्क दा के रंग लग गया इश्क दा तेरी राहों में मेरा के रंग लग गया इश्क दा लग गया इश्क दा। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल एडिटर सोनचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुकमार्क प्रिसेट आणि स्क्रिप्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता इथं तुम्हाला मी लिरिक्स व्हिडिओ इथं ॲड करून दिलेले आहेत आणि इथं इमोजीची PNG देखील मी इथं ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक करून. तर बघू शकता मित्रांनो, मी एक करून इथनं अनहाईड करून घेतलेलं आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला करेक्ट 6.2 सेकंदपर्यंत वाढवायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथं सॉन्गच्या वरती घेतलेलं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे, वरती सर्च करा ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट. तर बघू शकता मित्रांनो, ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट इफेक्टला इथं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. ब्राईटनेस जे आहे मित्रांनो आपल्याला करेक्ट -20% ठेवायचं आहे. तर बघू शकता मी तर -20% ठेवलेलं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं मित्रांनो, वरती सर्च करा सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स. सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्टला इथं सिलेक्ट करा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. सेंच्युरेशन आहे ते मित्रांनो आपल्याला -10 करायचं आहे करेक्ट. तर बघू शकता मी इथं -10 केलेलं आहे. -10 केल्यानंतर काय करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो आपल्याला करेक्ट इथनं 70% ठेवायचे. तर बघू शकता मी तर करेक्ट इथनं 70% ठेवलेली आहे. तर मित्रांनो 70% ठेवल्यानंतर काय करायचं आहे, फोटो आपला काहीसा अशा प्रकारे इथनं दिसून जाईल. आपण इथं इफेक्ट ॲड केलेले आहे. करेक्ट मित्रांनो आपल्याला 6.2 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचं एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. 6.2 सेकंदापासून शेवटपर्यंत आपल्याला एक बीटला आपल्याला एक फोटो इथनं ॲड करायचे. तर बघू शकता मी एक फोटो इथनं ॲड करतो. 6.2 सेकंदापासून शेवटपर्यंत आपल्याला एक बीटला इथनं एक फोटो इथनं ॲड करायचे. तर मी पटापट मित्रांनो इथनं फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. झालेले आहेत मित्रांनो, शेवटचे 2च फोटो राहिलेले आहेत ॲड करायचे. तर मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आपण इथं सर्व काही इथनं फोटो ॲड केलेले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट आपल्याला 6.2 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 3 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ग्रेडियंट, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ब्लॅक खाली करायचं आहे आपल्याला आणि असं व्हाईट वर करायचं आहे. तर बघू शकता मी ब्लॅक खाली आणि व्हाईट वर केलेलं आहे. व्हाईटवरती क्लिक करून इथं ट्रान्सपरंट करायचं आहे. तर बघू शकता ट्रान्सपरंट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे शॅडो क्रिएट होऊन जाईल. मित्रांनो खाली इमोजीची मी लेअर दिलेली आहे. त्या इमोजीच्या लेअरला इथनं लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सगळ्यात वरती घ्यायचं आहे. बघू शकता ती इमोजीची मी PNG दिलेली आहे. त्या इमोजीच्या PNGला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सगळ्यात शॅडोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी अशा प्रकारे इथं फोटो देखील इथनं ॲड केलेले आहेत आणि इथं इमोजीची इथे PNG देखील मी इथनं ॲड केलेली आहे. तर मित्रांनो आता काय करायचं आहे, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे.
शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो करेक्ट मित्रांनो आपल्याला 6.2 सेकंदापाशी यायचं आहे. 6.2 सेकंदापासून जे आपण शेवटपर्यंत जे फोटो ॲड केलेले आहेत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो पटापट. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो अजून देखील प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे स्टार्टिंगलाच आहे आपल्याला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं रेक्टँगल एक ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ व्हील कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. मी इथनं 11 ठेवलेलं आहे. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबरला तो ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे. मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 20 पिक्सेल किंवा 720 पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.